शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ सर. हे सांगितलं केलं तुम्हाला 8 दिवस समजायचं बाकी काही बोलणार नाही. एवढंच आठवलं शनिवारी काय असेल ते क्लिअर बघा. पुढच्या शनिवारी काय असेल ते क्लिअर. काय आता येणं जाणं नाही माझं. आठवडाभर बघा. हा हॅलो. शुभ संध्याकाळ सर. हा शुभ संध्याकाळ. तुझ्या मम्मीने फोन केलेला काय? नाही हो. अच्छा मला फोन आलेला वाटतं. मी बाहेर होतो. बाहेरच आहे अजून. मी नंतर कॉल करतो. ठीक आहे सर. हा मॅडम येतील तोपर्यंत वाट बघूया. हा स्पंदन. शुभ संध्याकाळ मॅम. शुभ संध्याकाळ. डेकोरेशन कसलं? ते रक्षाबंधनचं केलं हे झालं असं काढलं नाही. मग बाळाला राखी बांधलीस की नाही? राखी बांधली गुंड्याची. मला वाटलं की काय बारसं झालं. बारसं नाही झालं. ते रक्षाबंधनचं डेकोरेशन केले. कधी असते सांग? रक्षाबंधन कुठल्या दिवशी करतात? रक्षाबंधन माहित नाही मग. त्या दिवशी करतात माहित पाहिजे ना. नाही तर तू कधी बांधणार राखी? मग कधी कुठल्या दिवशी बांधतेस का ठरलेलं असतं? त्याला दुसरं काय नाव आहे माहितीये का तुला? रक्षाबंधन सोमवारी मॅम. सोमवारी असतं रक्षाबंधन. सोमवारी नसतं ग. अजून एक नाव आहे त्याला रक्षाबंधनला. माहितीये तुला? मराठीत राखी पौर्णिमा. राखी पौर्णिमा. हा सोप्पं नाव आहे. राखी पौर्णिमा. राखी बांधायची पौर्णिमेच्या दिवशी. कुठल्या? तर श्रावणातल्या. ठीक आहे मॅम. लक्षात ठेव. काय आपलं मराठी महिने लक्षात ठेवायचे. गणपती कुठे येतात? भाद्रपद महिन्यात. असं एक एक प्रत्येक वर्षाच्या प्रत्येक महिन्यातला महत्वाचा सण लक्षात ठेवायचा आपण. राखी पौर्णिमा.
तुम्हीच आहे आज वाटतं वर्गात. मॅम आता एक मेसेज आलाय शौर्याचा. कोणाचा? शौर्याचा? काय म्हणून? 10 मिनिटात जॉईन करतात. कशासाठी? काय माहित पण काय आलाय. वेळेवर यायचं काही हेच नाहीये भानगड. होय आज सगळी 7:10लाच येणार आहेत वाटतं. बघ की आता एक दिवशी तुम्ही सगळे या, मीच दांडी मारते. नो अभ्यास. चालेल? हा मॅम ज्या दिवशी तुम्ही होमवर्क सांगणार होते ना त्या दिवशी चुकून लाईट गेलती मग मला होमवर्कच कळलं हो, नाही. तुझं लाईट गेला होता मागच्या वेळी, बरोबर. ते असं विजा चमकला आणि गेली लाईट होय होय, तासभर. ते आलं आमच्या लक्षात. अचानक स्पंदन गायब झाली म्हटलं. लाईट गेली ती. केलास का तू? काय अभ्यास केलास? गेलता थोडाफार. चल म्हण प्रार्थना, आपण सुरू करू. नीट म्हण, लक्षात आहे का? हो मॅम. शब्द नीट म्हणायचे. हा हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. हीच आमची प्रार्थना तन हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसात समवागणे. हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा देश सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो वनावर शुद्ध देशे सांगणे. माणसाने माणसाशी माणसात समवागणे. हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखा साजरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरे. तोवळी येती आम्हाला काजव्यांचे सांगणे. काजव्याचे जागणे. काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे सांगणे. पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपदे. घेत लागो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसात समवागणे. हीच आमची प्रार्थना तन हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसात समवागणे. हीच आमची प्रार्थना. शाब्बास, खूप सुधारणा आहे आता. काजव्याचे जागणे म्हणजे काय माहित का तुला? काजवा पाहिलायस का तू? नाही मॅम. काजवा म्हणजे रात्रीच्या वेळी त्याच्या शेपटीत असं एक चमकदार असतं. तर काजवा रात्री जागा असतो आणि त्या शेपटीच्या बारीक असं दिवा असतो त्याला. म्हणजे ऍक्च्युअल दिवा नसतो, पण देवानीच त्याला असं काहीतरी चमकदार पदार्थ त्याच्या शरीरात दिलाय की त्याचा उजेड पडतो. मग काजवा कसा रात्रीच्या ह्याच्यात पण तो जागा असतो ना, तसं आम्हाला दे तू, अशी प्रार्थना आहे ती. काजव्याचे जागणे म्हणजे आम्ही कायम असं सजग राहू दे असं. ती कविता शिकली होती, शेवटपर्यंत होतीस का तू? चंद्राची शाळा, चंद्रावरची शाळा ना? हा मॅम होती की मी. होतीस ना? हा चल वाच एकदा कविता. ठीक आहे मॅम. एकच मिनिट पुस्तक काढते. आणि वही तीच घेतलीस ना? हो मॅम हाय वही पण आहे. सगळं काढून ठेवलं आधीच.
चंद्रावरची शाळा 21व्या शतकात भरेल. चंद्रावरची शाळा चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा. छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुले. बटन दाबताच शाळेची दार होईल खुले. दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती. ऑक्सिजन सिलेंडरचा न्यावा लागेल वरती. भाजी पोळीची डब्याची राहणार नाही कटकट. जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट. पीटीचा तास कसा होतोय ते पाहाल. एक उडी मारताच तसेच तरंगत राहाल. डब्याची बटणे एवढंच फक्त. अभ्यास चंद्रावरती पोहोचल्या की झाल त्या पोचलात हो की हो चलात. पोचलात की हो हो चलात. काय मॅम? हो हो चलात. पोहोचलात की झाल्यात पास. अशी असेल भारी चंद्रावरची शाळा. चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्याशी खेळा. चारुल पेंढरकर. चारुता पेंढरकर. चारुका पेंढरकर. चारुता पेंढरकर. करेक्ट, एकदम बरोबर. वाटतं प्रश्नोत्तर घेतली होती आपण ना? नाही मॅम. प्रश्नोत्तर घेतली होती. बरं सांग, वाच. चंद्रावरची शाळा कोणत्या शतकात भरेल? कोणत्या सांग? चंद्रावरची शाळा पहिलेच ओळ आहे ना मॅम. पहिलीच ओळ आहे ना कवितेची? हा मॅम. काय आहे मग सांग. तुम्हाला शतक म्हणजे काय माहितीये का? 21व्या शतक. 19 वर्षाची चंद्रावरची शाळा. 21व्या वर्षी. 21व्या शतकात. 21व्या शतकात. त्यात त्याचं 21वं शतक चालू आहे. शतक म्हणजे 100. आता काय 2001 पासून सुरू झालं ते 21वं शतक आहे. आता 2024 चालू आहे की नाही. 2099 झालं की 22वं शतक सुरू होईल. हे 21 शतक आता सुरू आहे ते 21वं शतक आहे. मग कोणते आता हे बघ सोपं असतं याचे प्रश्नात उत्तर लिहायचं एका वाक्यात. चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल? ते कोणत्याच्या जागी फक्त तुला 21व्या लिहायचंय. एका शब्दातच नुसतं लिहायचे प्रश्नांची नाही, उत्तर. वाक्य पूर्ण लिहायचं. पण चंद्रावरती शाळा 21व्या शतकात भरेल. बाकी सगळं तुला कॉपी करायचंय. कोणत्याच्या जागी उत्तर लिहायचंय. ठीक आहे, लिहितेस पटकन? लिही. चंद्रावरती शाळा
कोणत्या लिहू नकोस, कोणत्याच्या जागी 21व्या लिहायचं. कोणत्या तिथं 21व्या लिहायचं का? 21व्या कोणत्याच्या जागी तुम्ही इंग्लिश मध्ये पण तसंच करता की नाही. व्हेनच्या जागी काय ते उत्तर असेल घालाल ना, तसंच मराठीत पण कोणत्याच्या जागी ते उत्तर. ठीक आहे मॅम. कोणत्या शतकात भरेल? 21व्या एवढंच लिहायचं तुला तिथे. आणि बाकी सगळं कॉपी करून लिहायचंय. कॉपी करायचं आणि शेवटी फुल स्टॉप द्यायचा, पूर्ण ठीक आहे विराम. मॅम. इथे क्वेश्चन मार्क आहे की नाही, त्याला हा. प्रश्नचिन्ह म्हणतात. तर तुम्हाला शेवटी फुल स्टॉप द्यायचा आहे, म्हणजे पूर्ण विराम म्हणतात त्याला. हा, ठीक आहे मॅम. तेव्हा क्वेश्चन असेल तेव्हा क्वेश्चन मार्क, क्वेश्चन नसेल तेव्हा फुल स्टॉप. मॅम. उत्तर काय? यंदा होती शाळा 21व्या मॅम. काय काय इथे सगळे मी आता झाले. ऐकूच येत नाहीये काही. काय लिहिलंय सगळं मी आता झाले. सगळे आहेतच कोण, मी आणि स्पंदन दोघच आहे. म्हणजे तुला किती दिसत आहेत? बाकी पुढे गेले सगळे. मग काय बाकी अजून विसरले कोण सगळे. आलेच नाही ती तर. बघ की. आणि तू किती वाजले? घड्याळ शिकला असाल ना ते तुम्ही शाळेत, घड्याळ. आज सगळी 7:50लाच येणार. असं बघ की, बाय बाय करायला मला आणि तुला. 7:30 नाही तर 7:40 नाही तर 7:50लाच कोण येतील सगळी. काय कुठं होतीस तू? विसरलीस? सगळ्यांनी पालकांनी अलार्म लावा 6:50चा. काय मागच्या वेळी झाले ना, ती स्पंदन नव्हती, तिचे दिवे गेले होते मागच्या वेळी. क्वेश्चन एका वाक्यात उत्तरे लिहून झालंय ना. एक लहान मॅम. नाही, स्वराला विचारते, ती होती ना शेवटपर्यंत. मागच्या क्लासचा म्हणताय का? हो, मागच्या वेळी प्रवास करत होती. तू नव्हतीसच. मग व्हिडिओ पाहिला नाही. मग आता शाळेचा व्हिडिओ टाकतात की नाही? टाकता मॅम, मला तर आठवत नव्हतं. आपला क्लास बुडला तर आपण बघायला पाहिजे ना. मग पुढचा प्रश्न आहे, चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे ओझे नसेल? चंद्रावरची शाळेमध्ये पुस्तक आणि अभ्यासाचे वजन असेल, ऑक्सिजन सिलेंडर. काय नसेल तेवढं लिहायचं. दप्तराचे ओझे एक शब्द लिहायचा. कशाचे ओझे तर दप्तराचे, एवढाच एक शब्द लिहायचा तुम्हाला. बाकी सगळं कॉपी करायचंय. हा ठीक आहे मॅम. दप्तराचे ओझे हे बघ कसं आहे, ऐक. चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे ओझे नसेल असा प्रश्न आहे. ओके, काय लिहायचं? चंद्रावरच्या शाळेत जाताना दप्तराचे ओझे नसेल, बस, दॅट्स ऑल. बाकी काही नाही लिहायचं. हा, आणि फुल स्टॉप द्यायचा क्वेश्चन मार्कच्या जागी. कशाचे जागी दप्तराचे. स्वरा पुस्तक आहे की नाही? पुस्तक पण नाहीये 6वीचं. पीडीएफ आहे 6वीची. आहे ना, पीडीएफ आहे ना. ते ऑनलाईन आहे ना ग पुस्तक, पाठवली ना लिंक. पीडीएफ आहे माझ्या. हा, पीडीएफ आहे ना, मग त्यात बघ ना. कुठला चॅप्टर? चंद्रावरची शाळा 12वा. शाळेत, चंद्रावरची शाळेत. जरा भरभरले, आपल्याला वेळ कमी आहे. हो मॅम.
1,000 questions. वरच्या शाळेत दप्तराचे ओझे नसेल. स्वरा कविता वाच तोपर्यंत. काय खरं नाही पोरांचं. झालं मॅम. झालं. तिसरा प्रश्न आहे, चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही? चंद्रावरच्या शाळेत पोळ्या भाजीची कटकट राहणार नाही. पोळी भाजी खायची कटकट राहणार नाही. किंवा पोळी भाजीच्या डब्याची कटकट राहणार नाही. ठीक आहे मॅम. पटकन लिही. ठीक आहे. कशाचीच्या जागी पोळी भाजीच्या डब्याची, एवढंच घालायचंय. तुझं झालं ना शौर्य लिहून? म्यूट अनम्यूट कर. मॅम मी जस्ट आला आता. अरे ते मला कळलं, मला तेच विचारायचं आहे की का उशिरा येतोस तू? मी पण असंच करू का? नाही वेळेला काय महत्व आहे की नाही? मॅम आज मी विसरला होता त्याच्यामुळे. आता आईला सांग की 6:55 गजर लावून ठेव संध्याकाळी. दरवेळी तू उशिरा येतो. सगळ्या पालकांनी गजर लावा. अरे मी मॅम तिच्या मोबाईल आहे. हा त्याच्या मोबाईल आहे. काय मोबाईल आहे? तुम्ही म्हणलं ना ते टायमर लावून ठेवते. मग तरी नाही बसलास तू, शाळा नाही केलंस, लॉग इन नाही केलंस? मला दुसरा क्लास होता आज. कसला? चेस. चेस? हा. मग तिथे उशिरा गेलं तर चालतंय का? नाही. मग आरव पण लेट आला. तुम्हाला वेळ उशिरा करूया मग. मी धडपडत आले मंडळापासून, माहित का, वर्ग वेळेत घ्यायचा म्हणून. जमत नाहीये का? आई आहे का बाजूला? स्वरा पीडीएफ बघते मी. एका सेकंड. बोलो, आईला बोलो. आरव, शौर्य, आईला बोलो. मॅम. आरव, आईला बोलो. मला म्हणजे घरी नाहीये. कोण? आई? कोण? बाबा आहेत मग? बाबा पण नाही, पप्पा. पप्पा आहे? बाबांनाच पप्पा म्हणतोस ना? नाही, पप्पा म्हणतो. आजोबांना पप्पा म्हणतोस. मग ताई कुठे आहे? इकडेच आहे. ताई विसरते माहित का? ताई इकडेच बसले. पण तुम्ही असं उशिरा आलात तर आपला वेळ जातो ना वाया. बरोबर की नाही? वेळेत यायला पाहिजे की नाही? किती वाजले बघा आता? 7:25. 25 मिनिटं माझी वाया गेली. मला किती काम असतं. आज माहितीये मी 22-25 किलोमीटर दूर होते. मी तुमच्यासाठी आले पटकन. कॉफी पण नाही घेतली की मी वर्ग सुरू केला. शौर्याच्या आईला माहितीये किती दूर आहे मंडळ. नेटवर्क इश्यू होता म्हणून आम्ही लेट आलो. नेटवर्क इश्यू होता? हो. का बरं? चालूच होत नव्हतं. इतका वेळ? पण लेट आला होतास. मी पुढच्या वेळी लवकर येते. हा. आणि आता तुम्हाला घड्याळ कळतं. आई बाबा कशाला पाहिजे तुम्हाला, सांगा बरं?
तुम्हाला सगळ्यांना घड्याळ कळतं की नाही? शिकवलं की नाही शाळेत घड्याळ? हो. बरोबर की नाही? मग आपण वेळेत यायचं, आपलं काम आपण करायचं. सगळ्याला थोडी आई बाबाला पुरतात. बरोबर की नाही? चल झालं का मॅम स्पंदन? 12 आपल्याला मला PDF मिळाली. मिळाली ना? हा 12 आपल्याला ना. हा. आता तू पडली मागे. चंद्रावरच्या शाळेत अभ्यास कसा करावा लागेल स्पंदन? चंद्रावरच्या शाळेत बटणं दाबून अभ्यास करावा लागेल. बस सोपं आहे एकदम. चंद्रावरच्या शाळेतच जाऊया आपण. आता आपली तशीच झाली आहे शाळा चंद्रावरच्या सारखीच. बटन तर दाबायचं लॅपटॉपचं, मोबाईलचं. होय की नाही? लिह, चंद्रावरच्या मॅम शाळेत करणार मग. बटणे दाबून अभ्यास करावा लागेल. ठीक आहे मॅम. आरव तुझं झालंय का लिहून? हो मॅम. हा, मागच्या आठवड्यात झालंय ना? हो मॅम. मॅम मी माझं बुक घेऊन येतो. या. शौर्य आई कुठे रे? वॉशरूमला गेली. बोलो आली की सांग. एका वाक्यात उत्तर लिहा हे करायचंय ना. हो. आता तू लिही आणि मग मला पाठव फोटो. स्वरा ठीक आहे. मी ऑलरेडी लिहिलं मॅम सगळं. लिहिलंस? ते पण फोटो पाठवा ना. बरोबर लिहिताय की नाही कळायला पाहिजे ना. ठीक आहे मॅम. आता 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. शौर्य वाच. आपण हे मागच्याला घेतलं नव्हतं ना? हो मॅम. एका वाक्यात उत्तरे घ्या तेवढं घेतलं ना. चंद्रावरच्या शाळा 5 ते मॅम हा वर्ग कोणता आहे? काय? चंद्रावरच्या शाळेत पास शाळेत केव्हा केले जाते? पास केव्हा केले जाते? केव्हा? मॅम मला माहिती त्याचा आन्सर मॅम. सांग. चंद्रावरती पाय ठेवल्यावर आपण पास झालो. हा, बटणं दाबून चंद्रावर गेलं की आपण पास झालो. पास झालो. हा. वेळ उशिरा करायची का? 7:30 करायची का? क्लासची का? हा. नाही नाही नाही. नाही, सगळी मुलं उशिराच येतात. तिघही फक्त स्पंदन होती. तिघही जण उशिरा आली. ऍक्च्युली त्याचा क्लास होता चेसचा मग मुलं आणि किती मध्ये आला? लागलं ट्रॅफिक. 5 मिनिटं त्या ट्रॅफिक मध्येच गेलो. घरी येईपर्यंत वायफाय चालू करून लॅपटॉप ओपन करेपर्यंत त्याच्यात 10 मिनिट गेले पूर्ण. एकतर याची बॅटरी पण काय चालली होतं ना, गेली उगाच वेळ लॅपटॉपची. जातो. आता बघ किती नाही, तास बरोबर पंचर आहे. झाले. अर्धा तास झाला काही अभ्यास झाला नाहीये. मागच्याच याच्यात नाही, आहे खरंच नाही झाला. मग काय उपयोग काय? मी एवढे ते जीव पाडून मी आले मंडळातनं धावत पळत. अरे बापरे, आज कसं मला काय तिकडे? 6:30 वाजले पोचायला. पण हा. यांची शाळा म्हणजे तर मी टॅक्सी करून आले, नाही तर मुलाबरोबर येणार होते. पण यांची शाळा म्हणून मी आले धावत पळत. आणि ते अच्छा बोलत नाही. अच्छा. मग काय? वेळ जातो ना. मला पण खूप काम आहेत ग. मी खूप गोष्टी हे करते ना. हो ना, खरंच आता करताना दिवाळी हे अंकाचं एवढं झालं की काम आहे ते. डोक्यावर. मंडळाचं गणेशोत्सवाचं आहे. हो. मग उगाच ते वेळ काय जातो ना माझा मंडळाच पण. आहे का? हम्म? गांधीनगरलाच आहे का? हो गणेश स्थापना गांधीनगरला? हो. अच्छा अच्छा. सगळ्यांना 7:30 आलं की 7:30 करू. म्हणजे मी त्याचं माझं बाकीचं काम आटपते ना. चालेल तसं मग. हो. स्वराचे पण आईला बोलवलं पण ती पण नाही आली. आन्सर माझी आई किती भिशीला गेली आहे. माझी आई एक्स्ट्रा क्लास भिशीला राहते गेली की नाही तर मग हे होते. काय? कारण एक्स्ट्रा क्लास राहते ना, तरी मी त्याला 7ला 5 कमी असताना घ्यायला गेली. म्हटलं 5 मिनिट मागे पुढे चालेल बा तोपर्यंत जॉईन होईपर्यंत. तर तसं आणि काय जवळच आहे होतं त्याचा ना, मग टेस्ट. अभ्यास पण पुढे जात नाही ग.
आता एक नाही स्पंदन नव्हती, हे तिघं नव्हते, मग तिलाच पुन्हा वाच म्हंटल. काय तिला एकटीला शिकवून मग यांना पुन्हा मला शिकवायला पाहिजे. हो आज शिकवायला काही प्रॉब्लेम नाही, मी किती वेळा शिकवेन, पण पुढे मुलं पाहिजेत ना. नाही प्रश्नच नाही. बाकी काय म्हणते तयारी? बाकी काय चाललंय, काय काय एक एक. अच्छा आमचं कॅन्सल झालं, याची एक्झाम येते. हा ते सगळ्या नाहीतर बहुतेक मुलांची एक्झाम आहे. माझ्या नातीची हो होते, त्यामुळे आम्ही जाऊ शकतो. अच्छा अच्छा. हम्म, नाहीतर मी पहिले म्हटलं होतं बापूंना, म्हटलं माझं कन्फर्म आहे तसं, पण मी हम्म, एका कोणाचा तरी मेसेज वाचला, नाहीतर माझं रिझर्वेशन पण त्या दिवशी सकाळीच झालं असतं. हम्म, ते काहीतरी टेक्निकल इश्यू आला. संदीप म्हणाला की संध्याकाळी करते म्हणे, मी रात्री करून देते म्हणे रिझर्वेशन. मग हम्म. म्हटलं ठीक आहे, आता दुपारी करणं काय रात्री करणं काय सारखीच म्हटलं. मग तो कोणाचा तरी मेसेज वाचला मी ग्रुपवर. मग म्हटलं अरे आपण ही तर इन्क्वायरी केली, माझ्या लक्षातच नाही राहिलं ते. मी शाळेचं. आपलं त्याचं तोही हातीतला होता, मी पण होती, म्हटलं जाऊ आपण, काही होत नाही. हम्म, मग मी तो मेसेज वाचल्यानंतर मी यांना सांगितलं, तर मग हे म्हणे हो माझ्याही लक्षात नाही आलं म्हणे, पहिले विचारून घेऊ. आणि हम्म. मग एक तर संडे आलता ना मागच्या वेळेस याला, हो, शाळेत विचारलं तर मग ते आणि एक्झाम त्यांना होती. तिकडे तयारी करायची असते ना ग, त्यांना सगळं ऑल हो ओव्हर इंडियाचं घ्यायचं असतं, त्यामुळे ते सर पाठीमागे. हो. बरोबर आहे त्यांचं, कारण ते नाही हो हो. तर राहायची नाही वगैरे नाही, पण एक सोय महिना करावी तर लागते. कुणालाही लागतं, आणि असं काही खूप दिवस नाही आहेत ना ग, एकच हो, महिना आहे. मग तेवढं तर लागणारच आहे म्हणून चला म्हटलं स्पंदन काही पुढे. नाही. चंद्रावरच्या शाळेत चांदण्यांशीच का खेळावे लागणार आहे? सांग, मला कशाला विचारते. त्याला माहितीये की, तो होता ना. सांग तू. क्वेश्चन काय? चंद्रावरच्या शाळेत चांदण्यांशी काहीच तिथे नाहीच आहे ना, बाकी काही. कुणाशी खेळणार तुम्ही, हो की नाही? चांदण्याशीच खेळतात ती मग. हा, तिथे बाकी काहीच नसल्यामुळे फक्त चांदण्याशीच खेळावे लागणार आहे. मी आता ना ते सेल्फ स्टडीज आहे ते बघते, लिंक टाकते, त्याच्यावर मग प्रश्न उत्तर घे. काय घ्यायचंय? प्रश्न उत्तर 2 वाक्यात उत्तरे लिहा. मध्ये चंद्रावरच्या शाळेत चांदण्यांशी का खेळावे लागणार आहे? ठीक आहे चंद्रावर मॅम. बाकी काहीच नसल्यामुळे चांदण्यांशी खेळावे लागणार आहे. काहीच नाही ना, अभ्यास नाहीये मॅम चंद्रावरच्या शाळेत. एकच मिनिट मी लिहिते ते 2 हा, क्वेश्चन. मी ते लिहित होती ना प्रश्नांची उत्तर ते. कसले इतिहास. प्रश्न 2 3 वाक्यात उत्तरे लिहा. मॅम पहिला एका वाक्यात उत्तर द्या, एका शब्दात लिहायचं, एका वाक्यात लिहायचं. वाक्य पूर्ण लिहायचं. वाक्य आणि शब्दामध्ये फरक आहे की नाही? आणि कधीही पूर्ण वाक्यच लिहायचं, शब्द लिहायचाच नसतो. नुसतं शब्द लिहिलं तर कसं कळेल सांग? ठीक आहे. नुसतं स्वरा असं म्हटलं तर झालं का? तुझे नाव काय आहे असं पाहिजे ना, माझे नाव स्वरा आहे. नुसतं म्हटलं स्वरा, शौर्य, आरव, काय कळणार आहे सांग? हो की नाही? वर्गातली मुलं आहेत का, शाळेतली मुलं आहेत का, दंगा करतायत, काहीच कळणार नाही. त्यामुळे वाक्य केव्हाही पूर्ण लिहायचं. वरच्या झालं का लिहून? नाही मॅम. केले जाते. चंद्रावरच्या शाळेत पास केव्हा केले जाते? उत्तर 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 चंद्रावरच्या शाळेत बटन
हा. मॅडम काय म्हणतील बघा, फक्त 2च अभ्यास घेतला. झाले 10. शब्द नाही मग अभिनयच झालाय, थांबा. झालं. आलं वाच आरव, काय लिहिलंस? चंद्रावरच्या शाळेत पास केव्हा केले जाते? चंद्रावरच्या शाळेत पास होतो जेव्हा आपण चंद्रावरती पोहोचतो. चंद्रावरच्या शाळेत चांदणे का खेळावे लागणार आहे? चंद्रावरच्या शाळेत चांदण्याचे खेळावे लागणार कारण तिकडे काही खेळायला नाही आहे. काहीच नाही आहे ना तिकडे. ठीक आहे, आता पुढचा बघा, योग्य कारण शोधा. शौर्य वाच. तू काय हँडराईट केलं? चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा तो शब्द नीट लक्षात घ्या. ऑक्सिजनचा सिलेंडर केलाय. कोणाच्या इकडे खपकर आहे रे? हॅलो बोल. मॅम, हा वर्ड कोणता? ऑक्सिजन. ऑक्सिजन सिलेंडरच्या नंतर सिलेंडर न्यावा लागेल. तुझ्याच इकडे आवाज आहे वाटतं. कास द्यायला लागेल सांगा चंद्रावरच्या शाळेत? त्यांनी काय दिलेत पर्याय बघा. दप्तराऐवजी सिलेंडर न्यावा हा नियम असल्यामुळे. असा नियम आहे का? नाही. मग काय आहे कारण? कारण की तिथे ऑक्सिजन नाही ना तिथे. त्यामुळे दुसरं उत्तर आहे त्याचं. चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे. कळलं? मग काय लिहायचं? पूर्ण लिहायचं ते. चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा सिलेंडर न्यावा लागेल कारण चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे. आणि ते पुढचं आहे ना, चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे, त्याच्या खाली रेघ ओढायची, अधोरेखित करायचं त्याला, किंवा अंडरलाईन म्हणतो ना. अंडरलाईनला मराठीत अधोरेखित म्हणतात. खाली रेघ ओढायची त्याच्या. तुम्ही फिल इन द गॅप्स वगैरे करता की नाही शाळेमध्ये? त्याच्यात ओढताना खाली फिल इन द ब्लँक्स मध्ये त्या खाली रेघ मारता की नाही कळायला कुठला शब्द भरलाय, तसं ह्याच्या खाली पूर्ण रेघ मारायची. ठीक आहे. पुढचं आहे, चंद्रावर एक उडी मारताच तरंगत राहतात कारण. माहितीये का कोणाला? सांग आरव, सांग. चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून तरंगतात. व्हेरी गुड, बरोबर आहे. गुरुत्वाकर्षण इज ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी नसल्यामुळे तरंगतात. करेक्ट. ते नीट बघा, गुरुत्वाकर्षण नीट लिहायचं. हे सगळं कॉपीच करायचंय, ते चुकायचं नाही त्याच्यात. ठीक आहे. प्रश्नातच उत्तर आहे की नाही, त्यामुळे ते नीट कॉपी करायचं.
स्पंदन, तुला काय विचारायचंय? मॅम माझं लिहून झाले. लिहून झाले दोन्ही? हा मॅम. व्हेरी गुड. स्वरा, तू आहे की नाही ग? आता कुठलं लिहायचं मॅम? आता खालचं. मी आता 2-3 वाक्यात उत्तर लिहायला सुरू करणार आहे. हा. मॅम सगळे प्रश्नांची उत्तरं लिहायची, ती प्रश्न आणि उत्तर. हो, नाही तर कसं लिहिणार? कळणार नाही ना तुला, नाही तर. ठीक आहे मॅम, लिहितो. प्रश्न नाही लिहिला तरी चालेल, तो पुस्तकात आहे, पण पेपरमध्ये नका लिहू. पेपरमध्ये फक्त नंबर करायचा आणि लिहायचं. शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. आता बघा, ब रे ल न से ल, शेवटचं अक्षर काय आहे दोन्हीचं? ल ल. तसे काय शब्द शोधा? मॅम इंग्लिश मध्ये त्याला रायमिंग वर्ड म्हणतात. रायमिंग वर्ड म्हणतात, बरोबर. याला यमक म्हणतात, मराठीत यमक म्हणतात. शेवटच्या याचं प्रोनाउन्सिएशन एक असतं. ळा. आता बघा, शाळा फळा, मुले फुले. बरोबर. चला पटकन सांगा. हे मागच्या वेळी घेतलं होतं का हो मॅडम? आपण प्रश्नोत्तर घेतली होती आणि हे शेवटचं बाकी होतं मॅडम. हा, ती इथपर्यंत पहिल्यांदा स्पंदन एकटीच होती आणि ती लॉग आउट झाली होती हो ना, ती दिवे गेले. हो त्यामुळे आता मॅडम. पहिले घेतले आता मी प्रश्न. हा हा. तिला सांगताना नंतर ही मुलं आली. मग पुढचं घेऊ. आता ते बरं कुठपर्यंत आले? हा हा. सांग. घरे नसेल, शाळा फळा, मुले फुले, पाठीवरती आणि वरती, कटकट पटपट, पहाड पहाड, पाच गेलं नेटवर्क त्याचं. झरझर, भरभर, पटपट असेही शब्द येतील त्यात. झरझर, भर, खरखर, चरचर. मटमट खूप आहेत असे शब्द, भरपूर आहेत. खूप शब्द आहेत असे. पुढचा प्रश्न भारी आहे. कवितेत आलेले इंग्रजी शब्द शोधून यादी करा. इंग्रजी शब्द कसा शोधायचा? हा, इंग्रजी शब्द कसा शोधायचा? त्याच्यात शोधायचा आहेत ना, कवितेत आलेत बघ शोधा शब्द. ना, कवितेत शब्द आहेत ना शोध. इंग्लिश. आता त्याच्यावरनं कळेल तुम्हाला मराठी शब्द आणि इंग्लिश शब्द मधला फरक कळतोय का? हा, काय लिहिलाय तो शब्द मराठीतूनच, पण तो इंग्रजी शब्द आहे मूळचा. तो तुम्हाला शोधायचा आहे. मॅम पीटी. पीटी? हा, फिजिकल ट्रेनिंग आहे ना ते खरं. फिजिकल एज्युकेशन. हा, पीई. कोणी पीई म्हणतंय, कोणी पीटी म्हणतंय. हा, पास पण इंग्रजीतला शब्द आहे ना? हो, पास पण इंग्रजी शब्द आहे, पण मराठीत पण आपण तोच वापरतो. पास नापास. आता आपण सुरुवातीपासून घेऊया. आता मला सांगा त्याच्यात आहे का? 21व्या शतकात बनेल चंद्रावरती शाळा, चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा. यात आहे का इंग्रजी शब्द? नाहीये. बरोबर. हो मॅम. छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुले, बटन दाबतात शाळेचे, दार होईल खुले. बटन. आपण आता ते इतकं वापरतो की ते मराठीत झालंय. बटनला काय म्हणतात माहितीये तुम्हाला मुलांना? बटनला मराठीत काय म्हणतात? नाही माहित. कळ. अजून
हम्म. कड. कळ कळ. कळ दाबायची. पण आता ते बटनच इतकं हे झालंय. तो मराठी सारखाच शब्द झालाय, त्याला ना काय अंगवळणी म्हणतात नाही पडलाय. ते परभाषीय शब्द. असे बरेच शब्द आहेत आपण दुसऱ्या भाषेतनं घेतलेत. कसं आहे, टेबल, खुर्ची हे सगळे इंग्लिश शब्द आहेत खरं, पण आपण मराठीत त्याला आपलं म्हणून घेतलंय. मॅम तिसरा हा पॅराग्राफ सिलेंडर. ऑक्सिजन आणि सिलेंडर. ऑक्सिजनला मराठीत काय म्हणतात माहितीये का? श्वास घेणे. प्राणवायू. प्राणवायू, ज्याच्यामुळे आपण जिवंत राहतो, प्राण राहतो आपला, त्याला प्राणवायू म्हणतात, ऑक्सिजन. सिलेंडरला काय म्हणतात? सिलेंडरला तर खरं नळी किंवा असं काहीतरी म्हणतात. लंब लंब लंबाकृती नळी. मॅम मराठीत सिलेंडरला काय म्हणते? तेच म्हटलं, लंबाकृती नळी. पण आता सगळे लोक सिलेंडरच म्हणते सिलेंडरच मराठीत. म्हणतात. तोही जवळजवळ मराठीत शब्द झालाय. असं बोललं तर कोणाला कळणारच नाही, लंबाकृती नळी वगैरे काय म्हटलं तर. हम्म. चला संपले एवढेच. मॅम चौथ्या ह्याच्यामध्ये काय नाहीये? काही नाहीये, बरोबर. पीटीचं तर तुम्ही सांगितलंच, बाकी पुढे काही नाहीये. पुढे छान आहे. डब्यात रोज कोणते कोणते पदार्थ नेता. आता आली मज्जा. मॅम पोळी भाजीची गोळी. गोळ गोळ पोळी भाजीची गोळी. गोळे. तुम्ही डब्यात गोड काय गोड नेता? पोळी भाजीची गोळी. गोळी मॅम इंग्रजीत जसं गोळी. मॅम गोळी म्हणाला तो. गोळी. गोळी नाही रे, तुम्ही डब्यात काय नेता विचारताय. अच्छा, मी तर हा, पोळी भाजी नेते. पोळी भाजी किंवा मी इडली पण पोळी सांबार, भाजी. इडली चटणी, उपमा, पोहे असं नेत असाल ना काय काय. मॅम पोळी भाजी आणि भात मी आणतो. पोळी भाजी भात. मला फक्त चपाती भाजी मिळते. म्हणजे थोडक्यात खायच्या पदार्थांची नावं लिहायची तुम्ही. आता कोणाचा अर्धाच दिवस शाळा असेल तर ते फक्त स्नॅक्स घेऊन जातील ना, छोटा काहीतरी खाऊ घेऊन जातील, उपमा, पोहे, सँडविच, है की नाही. हो. अरे वा, पुढे बघा काय आहे प्रश्न. स्वरा वाच. काय मॅम? पुढचा प्रश्न वाच. आठवा प्रश्न वाच. कोणते पदार्थ सॉरी 15 वर्ष शाळेत तुम्ही शिकत आहात? 8 नंबर 8. आठवा प्रश्न. कोणते पदार्थ डब्यात आणायचे नाहीत असे शिक्षक तुम्हाला वारंवार सांगतात का ते लिहा. कुठले आणायचे नाहीत पदार्थ? मॅम चिप्स वगैरे, बर्गर, चिप्स. मॅम लंच मध्ये नॉनव्हेज नाही आणायचं म्हणते. नाही आणायचं म्हणते. बरोबर. आमच्याकडे काही तसं नसतं. टीचर मला का माहित नाही. लोक सकाळी एक चिप्सचं पॅकेट आणि एक बिस्किटचं पॅकेट खातात आणि दुपारी एक बर्गर खातात. डन. मी एकटी जे चपाती पोळी आणते, चपाती भाजी आणते क्लासमध्ये. बाकी सगळ्यांचं सगळं असतं. मग तुम्हाला काही सांगत नाही टीचर? पण मग जाऊ दे, टीचर नाही सांगतात, पण लोक तुमच्या शाळेतले नाही सांगत, पण ह्या शाळेतले शिक्षक सांगतायत आता. सात्विक जेवण जेवायचं म्हणजे काय? पोळी भाजी भात आमटी. ते सांगणार ओलसर गोष्टी आणायचं नाही, नाहीतर त्या ओलसर गोष्टी अशा सगळीकडे अशा उडत बसतील आणि कोणाला लागल्या तर ते अशा लागतील कोणाला तरी. मग तुझी शाळा अर्धा दिवस असते का पूर्ण दिवस असते? पूर्ण दिवस. मग तरी सुद्धा ओलसर न्यायचं नाही. पोळी भाजी तर न्यायला पाहिजे ना. मी किती जर 100 लोक आहेत क्लासमध्ये तर 20 जण आणत असतील पोळी भाजी. अरे बापरे, भलतीच दिसते शाळा. बरं काय नाही, थोडक्यात जे आरोग्याला चांगलं ते खायचं
म्हणजे पोळी भाजी आपलं जे नेहमी आपण परंपराप्रमाणे खात आलोय तेच खायचं. बर्गर पिझ्झा हे सगळं कमी खायचं. ओके, मी कारण खाल्लाच नाहीये आरोग्यासाठी बर्गर कधी. हा मी कधी बर्गर खाल्लाच नाहीये. मी टेस्ट पण नाही केलाय अजून. चांगलंय. पण एक मी उदाहरण दिलं. आता मी काहीतरी म्हंटल ते तुम्ही खाल्लेलंच नसणार आहे, तर तुम्ही काय म्हंटल तर मी खाल्लेलं नसणार आहे. हो की नाही? आता मी आपण पिझ्झा बर्गर ते काय मी खात नाही. आपल्यामध्ये जनरेशन गॅप आहे. हा, मोठा वर्ड येतोय. त्यामुळे तसं नाही, जनरल एक आपण सांगायचं, सगळ्यांना जे लागू होईल ते आपण सांगायचं. थोडक्यात काय, जे पौष्टिक पदार्थ आहेत ते खायचे, जे आरोग्यासाठी चांगले आहेत ते पदार्थ खायचे. आणि ठीक आहे, पौष्टिक पदार्थ सगळ्या जनरेशन साठी चांगले असतात, चांगले लहान असतात. मुलांना सुद्धा हा, आणि मोठ्या माणसांना सुद्धा. जर सुद्धा तुम्ही पौष्टिक खाल्लं, सात्विक खाल्लं, तर ते सगळ्यांना लागू होतं. आणि हे कोल्ड्रिंक्स पिणं किंवा बर्गर वगैरे ते बर्गर चिप्स. आरोग्यालाही चांगलं नसतं. सोपा नियम सांगू का तुम्ही? जे जिभेला चांगलं आहे ना ते पोटाला चांगलं नसतं. आणि जे तोंडाला चांगलं नसते ते जे तोंडाला चांगलं असते ते जिभेला चांगलं नसतं. हा, जे आपल्या जिभेला आवडतं ना ते आपल्या आरोग्याला चांगलं नसतं. असा सोपा नियम आहे. जिभेला फक्त टेस्ट आवडते, तर पण पोटाला कळतं की त्याला ऍक्च्युली ते सगळं तोडायला आवडतं, डायजेस्ट करायला खूप काम करायला लागतं. जी खूप फक्त त्याला त्रास होतो खाते ना. नाही भेटत. मैदा जे एक्स्पेशली ज्यात मैदा असतोय, पिझ्झा पिझ्झा सगळं मैद्याचं बनतं ना, ते डायजेस्ट व्हायला शरीराला खूप त्रास पडतो आपल्या पोटाच्या सगळ्या सिस्टमला. म्हणून शक्यतो ते खाऊ नये. कधीतरी चालतं, महिन्यात एखाद दिवशी. आता जर तुम्ही चंद्रावर गेलात आणि तुम्हाला पृथ्वीवरची शाळा, तुम्ही चंद्रावरच्या शाळेत शिकताय आणि पृथ्वीवरच्या शाळेचं वर्णन करायला सांगितलं, तर तुम्ही कसं कराल? कशी असेल पृथ्वीवरची शाळा? तुम्ही चंद्रावर राहताय. जसं आपल्याला चंद्रावरची शाळा अशी एकदम विचित्र वाटते, तर आपण चंद्रावरच्या शाळेला जात असू तर आपल्याला पृथ्वीवरची शाळा एकदम अशी विचित्र वाटेल. विचित्र वाटेल. कारण की आपल्याला सगळ्यांना आता चंद्रावरची शाळा विचित्र वाटते. हो ना, काहीतरी अभ्यास नाही. मग पृथ्वीवरच्या शाळेत खूप अभ्यास असेल आणि खरोखरची पीटी करावी लागेल ना. नुसती उडी मारून चालणार नाही. खरोखर व्यायाम करावा लागेल, पोळी भाजी खावी लागेल, तर आपण जिवंत राहू ना. हो, हो की नाही? आता आपलं शरीरच चालणार नाही. ठीक आहे, तर मी याचं सोल्युशन बघते. सेल्फ स्टडी आहे, त्याचं लिंक पाठवते, त्याच्यात बघायची उत्तर काय लिहिली. खालील वाक्य वाचा. गणेश आईला म्हणाला, मी कधीही चुकीचे वागणार नाही. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवायला जे चिन्ह वापरतात, कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा. इन्व्हर्टेड कॉमा वापरतात संवाद लिहायला, दोन व्यक्तीत झालेला संवाद लिहायला इन्व्हर्टेड कॉमा वापरतात, आणि तो सुरू व्हायच्या आधी कॉमा वापरतात. बघा सगळ्या पुस्तकात. कोण बोलतंय? शौर्याकडे बोलतायत का रे? हा मॅम. तुला म्यूट केलं, सगळेच म्यूट झाले. हो मॅम. हा, कळलं तुम्हाला? तुम्ही याच्यात हो. इंग्लिश मध्ये शिकलाय की नाही? इन्व्हर्टेड कॉमा, त्याला मराठीत म्हणतात अवतरण चिन्ह. दुहेरी अवतरण चिन्ह असलं तर त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, याला अवतरण चिन्ह म्हणतात. दोन असतात म्हणून दुहेरी म्हणतात. बघा लागून दोन आहेत ना, एकाला एक असे. पुन्हा बघताय का पुस्तकात? स्पंदन, बघतेस का पुस्तकात? माझं लक्ष लिहिण्यात गेलं आता. लिहिण्यात गेलं म्हणूनच विचारलं. हे बघ, शेवटची दोन वाक्य आहेत. कधी आपण असं एकमेकांशी बोललेलं लिहायचं ना, त्याला संवाद म्हणतात. आईने हाक मारून स्पंदनला विचारले, तुझी शाळा किती वाजता आहे? आता तुझी शाळा किती वाजता आहे हा संवाद आहे, तो लिहायचा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये. स्पंदनला आईने विचारले, इथे कॉमा करायचा, त्याला म्हणतात स्वल्पविराम. आणि मग त्याच्या पुढे इन्व्हर्टेड कॉमा करायचा आणि लिहायचं तुझी शाळा किती वाजता आहे.
क्वेश्चन मार्क आणि इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट. तुम्ही इंग्लिश मध्ये शिकला असाल ना हे, तसंच सेम आहे सगळ्या लँग्वेज मध्ये, ते सेम आहे. ठीक आहे. आणि पुढच्या याच्यापासून तुम्ही सांगा तर लेटच घेऊया क्लास. 7:30 चालणार आहे का? आज मुलं चालू नाहीत, मी आणि स्पंदन दोघीच होतो. तेव्हा 7:30 तर एकाची जेवायची वेळ होते म्हणून नाही आम्ही 7 ते 8 म्हणतो. सगळ्यांना चालणार असेल 7:30 तर ठेवू हा, शकतो ना, निदान मग आपण बाकीची कामं आटपून घेता येतात ना आवरून आपल्याला घेऊ पण. शकतो. उगाच टाइम वेस्ट होतो इथे. धडा आहे कुठला आहे आपल्याला? खालील वाक्य वाचा, तिथपर्यंत झालं होतं. हं? खालील वाक्य वाचा झाला, धडा पूर्ण झाला आपला धडा ना. पूर्ण झाला. हे आहे मला वाटतं आता, उद्यानात भेटलेला विद्यार्थी एक आहे 7वा. तो घेऊया, चालेल. थोडा वाचून तरी घेऊया. काय दुसरं बघते लहान आहे का म्हणून. बाबांचे पत्र तेही एक हा, आहे. ते एक छोटं आहे मला वाटतं 10वा. हम्म. ते घेऊया मग, ते लहान आहे, एकच पान आहे. मॅम निदान वाचून तरी घेऊया आज. मॅडम मॅडम कोण बोलतंय? हा मॅडम, मी सचिन बोलतोय, हा, स्वराचे बाबा. काय? हा, तिला जरा आम्ही ऍक्च्युली आतापूर्वी तिला दाताची थोडी ट्रीटमेंट करून आलो. ते खूप हा, दुखत ऍक्च्युली तिला आता. तर बर बर बर. त्यांना फोन करून विचारतो मी. ओके ओके, हा हरकत नाही. हा, हा, सॉरी मॅडम. ओके. वाचणार काय स्पंदन? मॅम 1 मिनिट लिहायला लागले, अजून थोडस राहिले. थोडस राहिले. 10वा आरव धडा तू आहे. वाच. आरव हो मॅम. वाच. झोपलास का काय? झोपलास का काय म्हंटल? मॅम मी वाचतो. बाबांचे पत्र 10वा, पान आहे 26, 26 पेज. प्रिय वैष्णवी. हे काय आहे माहितीये का? हे पत्र लिहिलंय. पूर्वीच्या वेळी असं काही नव्हतं ना, मोबाईल नव्हतं, काही नव्हतं. कागदावर हाताने लिहून पाठवायचं असायचं पत्र. पाहिलंय का कोणी मॅम पत्र? कोणतं चॅप्टर? 10वा धडा. 10वा, बाबांचे पत्र. मग एका बाबांचे गावात पत्र. हा, मी वाचू? वाच ना. पण मी पत्र म्हणजे काय ते सांगते. पत्र म्हणजे आपल्या भावना ज्या असतात, आपल्या मनात काय जे असतं, फोन नसल्यामुळे आपण बोलू शकत नाही ना, मग ते लिहून कळवायचं, त्याला पत्र म्हणतात. पाहिलंय का कोणी पत्र? हो मॅम. पाहिलंय ना. तसंच बाबांचं पत्र आता कोणी लिहिलंय? तर बाबांनी लिहिलंय. कुणाला लिहिलंय? तर मुलीला लिहिलंय, कारण वैष्णवी नाव आहे. नाव मुलीच आहे ना, म्हणजे बाबांनी मुलीला लिहिलेलं पत्र आहे. ते आता वाचा काय आहे पत्र म्हणून. प्रिय वैष्णवी, अनेक शुभ आशीर्वाद. मी कामात गुरफटलो होतो म्हणून पत्र पाठवायला उशीर होत आहे. तुझ्या आईने मला दूरध्वनीवरून सांगितलंय तुला 6 माहीच्या गणिताचा पेपर खूपच कठीण गेला म्हणून तू फार निराश झाली आहे. पेपर राहून घरी आल्यानंतर त्या दिवशी तू
रडतही होतीस. मला वाटलं दूरध्वनीवरून तुझ्याशी बोलण्यापेक्षा तुला पत्र लिहूनच तुझ्याशी हितगुज करावं म्हणून तुझ्यासाठी हे पत्र लिहत होते. गणिताचा पेपर कठीण गेला म्हणून गणितानंतर असलेल्या विषयांचे पेपर अवघडच जाणार असे होत नाही ना. मग त्याच त्या गोष्टीचा विचार या पेपरवरती त्याचा विपरीत परिणाम होतो. अगं एखाद्या विषयात गुण कमी तर याचा अर्थ आपण आयुष्यात अपयशी झालो असे नाही. तुला सांगतो, गणित मग या विषयाची तुला मुळीच वाटणार नाही. संकल्पना ओढवण्याचा चांगला सराव कर. हे अगदी नक्की बाळा. आणखीन तुला सांगतो, परीक्षेतील गुण किंवा श्रेणी महत्वाची आहेत, पण त्याही पेक्षा आपल्या आंतरिक गुणाची वाढ करणे हे अधिक महत्वाचे आहे. तू गोष्टी छान सांगतेस, चित्र उत्तम काढतेस आणि सुंदर नृत्य, डान्स, नृत्यही करू शकते. सुरू ठेव. तुझ्या आईने सांगितले की हल्ली तू याकडे फारच लक्ष देत नाही. या कला आपले जीवन सुंदर करतात आणि आपलं व्यक्तिमत्वही फुलवतात. त्यामुळे प्रत्येकाने एखादी तरी कला जोपासली पाहिजे. स्वतः मधील गुणाची वाढ करायला तुला अनेक संधी मिळतील. त्यानुसार तू पुरेपूर उपयोग करून घे. बाबांनी सांगितलेले त्याप्रमाणे तू वागशील याची मला खात्री आहे. दिवाळीच्या सुट्टीत मी गावी येणार आहे. मग आपण खूप मज्जा करू. मंदिर तयार करू, गप्पा मारू आणि दिवाळीचा खाऊवरून एक गोष्ट आठवली मला. त्या दिवाळी गावी येताना आवडीचा खाऊ घेऊन येणार आहे. कुठला ते तू ओळखलं असशीलच. वाचून बघ, खूप आवडतील तुला. बरं आता थांबतो. बाकी सारे भेट आणखी बोलू. मॅम मी वाचू का? तुझे बाबा खाली लिहिले बघ. तुझे बाबा तिथे पत्र पूर्ण झालं लिहून. मॅम मी वाचू का? वाचणार का पुढच्या याच्यात वाचणार? पुढच्या याच्यात काम करा, न अडखळता वाचायचं. ओके.
ठीक घरी आहे मॅम. प्रॅक्टिस करा आणि अजिबात अडकळायचं नाही. छान सगळ्यांनी वाचून दाखवायचं. मग आपण त्याचे प्रश्न उत्तर घेऊ. चालेल? ठीक आहे मॅम. तुम्ही तर जेवायची वेळ झाली असेल ना, 8 वाजले. मॅम मी थोड्या वेळाने जेवत्या 9 वाजता. 9 हा? वाजता 9 वाजता जेवते मी रोज. होय, मला भूक लागली ना. ठीक आहे मॅम. मला नाही भूक लागलेली, मी उगाच म्हंटल. वाचणार का आणखी एकदा? हा, काय मॅम? वाचणार आहे का? पटकन वाच. नाही मॅम, करा तुम्ही कट. नंतर नाही आपण ग, गंमत वाचूया. केली. असं मोठ्याने एवढी भूक नाही लागत. पुढच्या शनिवारी अस्खलित वाचूया हा, सगळ्यांनी. सगळ्यांनी प्रॅक्टिस करा मात्र. छान. तुमची वाचनाची पण परीक्षा आहे. मग छान वाचायचं, अडकळायचं नाही. पुन्हा पुन्हा वाचलं की आपोआप छान येतं. ठीक आहे शौर्य, मॅम. काय चाललंय तुझं? काय बबल गम? नाही, मग काहीच नाही. टाइमपास करतोय. तुझं ना अभ्यासापेक्षा बाकीच उद्योग फार चाललेले असतात. मध्येच झोपतो, मध्येच घसरतो. होय की नाही? मॅम मी पडलास काय? नाही नाही ना. हं. नाही तुमच्याकडे याची टेबल खुर्ची नाहीये का? मॅम, मी खुर्ची? टेबल आणि सोफावर बसलोय. नाही, तेच विचारते. खुर्ची नाहीये का? टेबल खुर्ची, डायनिंग टेबल, तशी मॅम खुर्ची अभ्यासाची. टीपॉट आणि सोफावर बसला. मी टेबल खुर्ची आहे, पण हा. त्याच्यावर लॅपटॉप ठेवला तर जागा नसेल यार. हो. असतं तर मग मी लिहिलं असतं त्याच्यावर. हा, तेच. तू अभ्यास कसा करतोस तेच पाहिजे होतं मला. ठीक आहे. मग ती कविता पाठ करून टाका, म्हणजे मग बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि पुन्हा चंद्रावरची पुन्हा शाळा. लिहून बघा. काय आरव, हा हा. काय तू हँडरेस का केलंस? अंदाज नाही केला. मग असं म्हणजे काय, मला माहित नाही. हा. चुकून झालं. हं, स्पंदन काय? मॅम मी लिहून झालत, हम्म. ते सांगायचं होतं. हम्म. गुड. आणि आई बाबांकडनं तरी चेक करून घ्या, नाही तर आम्हाला पाठवा. ठीक आहे मॅम. ठीक आहे, म्हणजे चुका सांगता येतील. आईने हा. चेक केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण कोणाला तरी दाखवा मोठ्यांना. हा हा मॅम. हा, करूया बंद. चालेल, चला, शुभरात्री. शुभरात्री. आणि शुभरात्री मॅम. पुढच्याला वाचून यायचं आणि वेळेत यायचं. ठीक आहे मॅम. हा, ही ठीक स्पंदन आहे होतीच मॅम. आज. वेळेत यायचं. शुभरात्री मॅम. शुभरात्री. शुभरात्री मॅम. शुभरात्री. शुभरात्री.